श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, अधिक महिना हा लवकर चालू होणार आहे आणि या अधिक महिन्यामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये स्त्रियांनी पायातली जोडवी बदलावी का बदलावी, कोणाकडून बदलून घ्यावी, म्हणजे आईकडून घ्यावीत की सासूकडून घ्यावीत, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक महिन्यात स्त्रियांसाठी एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे जोडवी बदलणे किंवा नवीन जोडवी घेणे. ही परंपरा केवळ अलंकाराशी संबंधित नाही, तर तिच्या मागे धार्मिक आणि ऊर्जेचा संबंध देखील सांगितला जातो. आपल्या परंपरेनुसार पायात घातली जाणारी जोडवी ही सौभाग्याचे प्रतीक मानली जातात. 16 शृंगारांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी जोडवी ही त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी आणि सुखसमृद्धीशी जोडलेली मानली जातात. असं सांगितलं जातं की पायाच्या बोटात जोडवी घातल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते, तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये स्थिरता टिकून राहते, घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता जी आहे तर ती दूर राहते, अशी देखील श्रद्धा आहे. आता जोडव्यांविषयी बोलायचं झालं तर वेढ्याची जोडवी, पिळ्याची जोडवी किंवा घुंगराची अशी चांदीची जोडवी कधीही वापरू नये. जोडव्यांचा थेट संबंध स्त्रीच्या प्रजनन क्षमतेशी आणि महिलांच्या आरोग्याशी असतो. त्यामुळे आजकाल या पारंपरिक दागिन्यांना पुन्हा महत्त्व आलं आहे आणि यामुळे तुम्ही अगदी चांदीची साधी जोडवी घेऊ शकता. तर बघा, अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलणे, त्यात भर किंवा नवीन जोडवी घेणे शुभ मानले जाते, कारण हा महिना शुद्धीकरण आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी योग्य मानला जातो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोडवी घेताना किंवा बदलताना कधीही सोन्याची जोडवी ही घेऊ नयेत. पायात सोनं घालणं म्हणजे लक्ष्मी मातेचा अपमान करणं मानलं जातं आणि म्हणून जोडवी नेहमी ही चांदीचीच असावी. चांदी या धातूला शीतलता आणि संतुलनाचे प्रतीक मानले जाते. पायात चांदीची जोडवी घातल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते, मन शांत राहतं आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वाहते. जोडवी बदलण्यासाठी किंवा घेण्यासाठी मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अधिक शुभ मानले जातात. शक्य असेल तर या दिवशी जोडवी घ्यावीत किंवा बदलावेत. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे आईकडून जोडवी बदलून घेणे. जशी मुलगी अधिक महिन्यात आईची ओटी भरते, तसंच आईनेही आपल्या मुलीला नवीन जोडवी देणे शुभ मानले जाते. याने आई आणि मुलीच्या नात्यातील प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह व्यक्त होतं. जर आईला शक्य नसेल तर ही जोडवी आपण स्वतःही घेऊ शकतो. आणि मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. या अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, कारण हा महिना मुख्यतः साधना, संयम आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. या काळात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यासारखे नवीन आणि मोठी कार्य ही टाळली जातात, कारण हा महिना नवीन सुरुवातीसाठी नसून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. तसेच या महिन्यामध्ये शक्यतोवर मांसाहार, मद्यपान, कांदा लसूण खाणे टाळावे. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्यावा, कारण जेवणाचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवर होतो. वाणीवरती नियंत्रण ठेवावे, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि या काळात कोणाशी वाद घालू नये, खोटं बोलू नये, अपशब्द वापरू नये. शांत, संयम आणि मधुर भाषा वापरणे देखील आवश्यक आहे. या महिन्यात तुळशीची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. रोज तुळशीपाशी दिवा लावणे, पाणी टाकणे आणि नमस्कार करणे शुभ मानले जाते. पण एक छोटीशी चूक अनेक लोक करतात, ती म्हणजे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालतात. तर हे कळायला हवं. या दिवशी तुळशीला पाणी घालू नये असे सांगितले जाते. अधिक महिना दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे वाचन करावं. तसेच संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहणे, नैवेद्य अर्पण करणे आणि शक्य असेल तर अभिषेक करणं या गोष्टी शुभ मानल्या जातात. अधिक महिना हा केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आपलं मन, शरीर आणि विचार शुद्ध करण्यासाठी आहे. या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती आपल्याला आतून मजबूत बनवते. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर या अधिक महिन्याचे पूर्ण फळ कसं मिळवायचं आणि शेवटी कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या हे देखील आपण समजून घेऊया. तर अधिक महिना हा फक्त परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर या महिन्याचं खरं फळ आपल्याला मिळतं, कारण या काळात आपण जे काही विचार करतो, बोलतो, वागतो त्याचा थेट संबंध आपल्या आयुष्यावरती होत असतो. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. अनेक लोक 2-4 दिवस जप पूजा करतात आणि मग थांबतात, पण अधिक महिन्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ जरी दिला तरी तो मनापासून दिला पाहिजे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करताना मन शांत आणि स्वच्छ, सकारात्मक ठेवावं, कारण फक्त पूजा करून उपयोग नाही, तर मन शुद्ध असेल तर त्याचं फळ मिळतं. आणि या महिन्यात शक्य तितका वेळ देवाच्या नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न करावा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करावं. घरात सकारात्मक वातावरण ठेवावं. वादविवाद टाळावा, कारण जिथे शांतता असते तिथे देव वास्तव्य करतो.
या महिन्यात दान करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. दान कधीही दिखावा म्हणून करू नका. मनापासून करा, निस्वार्थ भावनेने करा. गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. या महिन्यामध्ये दीपदान देखील शुभ मानले जाते. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी किंवा देवासमोर तुपाचा दिवा लावावा आणि हा छोटासा उपाय देखील घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आता एक गोष्ट अनेक लोक विचारतात, या सगळ्या गोष्टी केल्यावरती आपल्याला काय फायदा होतो? तर बघा, अधिक महिन्यात केलेली सेवा, जप, दान आणि परंपरा यामुळे मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, घरात आनंदाचं वातावरण तयार होतं आणि हळूहळू आयुष्यात सकारात्मकता यायला लागते. योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तसेच जोडवी बदलणे, विष्णूची उपासना, सात्विक जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावरती हा महिना तुमच्यासाठी खरोखरच फलदायी ठरतो. म्हणून या अधिक महिन्याला साधं समजू नका. हा महिना म्हणजे एक संधी आहे स्वतःला सुधारण्यासाठी, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि देवाची जवळीक वाढवण्यासाठी. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.